आय बेट वी ऑल्सो डोंट नो आम्ही हे कसं केलं आणि ते पण कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदा. हॅलो मित्रांनो, मी तुमच्या लाडका हिमांशू. SPPU युनिव्हर्सिटी लेवल एक कल्चरल कॉम्पिटिशन नाव जल्लोष, जिथं आमच्या कॉलेज दरवर्षी पार्टिसिपेट करतो. तर यावर्षी सुद्धा फुल बसमध्ये धम्माल जल्लोष करत निघालो जल्लोष कॉम्पिटिशनसाठी. रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं कॉलेजमध्ये नाश्ता वगैरे केला आणि सर्व आपापल्या कॉम्पिटिशनसाठी गेले. आम्ही ना जल्लोषमध्ये 14 ते 15 डिफरंट कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केला होता. मी स्किटमध्ये पार्टिसिपेट केला होता. काहींनी नाटक, डान्स, डिबेट, सिंगिंग, रांगोळी, अलोकेशन अशा डिफरंट कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केला होता. सर्व 4-5 वाजता आपापल्या कॉम्पिटिशन्समध्ये आपला बेस्ट देऊन आलेले. नंतर आम्ही इथं बसून अंताक्षरी खेळत होतो आणि त्याच दिवशी 6-7 वाजता प्राइज डिस्ट्रीब्युशन सुद्धा होता. आणि आम्ही असंच बसून डिस्कस केला की यावेळेस 4-5 मेडल्स तरी आम्ही जिंकू, कारण मागच्या वर्षी फक्त 2 मेडल्स जिंकलेलो. तर मग तो क्षण आला जेव्हा प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू झाला आणि या वर्षीच्या जल्लोष 2025 मध्ये आमच्या कॉलेजने तब्बल 11 मेडल जिंकून कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदा GC जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी हातात घेतली. तो दिवस, तो क्षण जेव्हा आम्ही GC जिंकलो, तो आम्ही कधीच आपल्या आयुष्यात विसरू शकत नाही. अनफॉरगेटेबल, अनबिलिव्हेबल, अनएक्सपेक्टेड विन होता तो आमच्यासाठी. आणि यावर्षी आम्ही खरंच जल्लोषमध्ये जल्लोष करत जल्लोषची ट्रॉफी जिंकली आणि ती हातात घेतलीच. तेवढ्या कॉलेजमध्ये, तेवढ्या मुलांमध्ये, टीममध्ये आपण एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकतो तेव्हा खरंच खूप वेगळी फिलिंग येते. एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो जो आम्हाला समोर जाऊन अजून बूस्ट करतो. डे 89 ऑफ 4 सेकंड. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट.